शिरूरच्या शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरलेल्या चासकमान प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या गळतीमुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी अस्तरीकरण पोटचऱ्यांची कामं व बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी पुढे नेण्यासाठी मंजुरी मिळण्याबाबत कारवाई करण्यात यावी अशी मागणी हिवाळी अधिवेशनात शिरूरचे आमदार माऊली कटके यांनी केली आहे। माऊली कटके हे पहिल्याच प्रयत्नात शिरूरचे आमदार झाले असून त्यांचे हे पहिलेच अधिवेशन होतं। पहिल्याच अधिवेशनात आमदार माऊली कटके यांचा आवाज घुमल्यानं शिरूर हवेली मतदारसंघातील नागरिकांच्या विकासाच्या आशा पल्लवित झालेत। शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण, शिरूर। प्रथमतः देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब, राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, नामदार उपमुख्यमंत्री श्रीमान अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो की यांच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्राची राजभाषा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला। अध्यक्ष महोदय, माझा मतदारसंघ हा पुणे शहराला लगत आणि खेटून असल्यामुळे अनेक प्रश्न त्या ठिकाणी ट्रॅफिकच्या संदर्भातले देखील प्रलंबित आहेत। वाघोली गावची लोकसंख्या सुमारे 3 लाखाच्या आसपास आहे। या भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न जिल्हाभर गाजत आहे। वाघोलीमधून पुणे नगर छत्रपती संभाजीनगर महामार्ग जात असून या महामार्गावर रांजणगाव, सणसवाडी, कोरेगाव, MIDC आहे। वाघोली, लोणीकन, भावडी, फुलगाव इतर भागात मोठ्या प्रमाणावर क्रेशर आहेत। माल वाहतूक करणाऱ्या अनेक गाड्या आहेत। अनेक स्कूल, महाविद्यालय, कॉलेज, अनेक गोडाऊन असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे। शिरूर रस्त्यावर ट्रॅफिक काउंट दिवसाला 66,746 PUC आहे। वाघोलीसाठी कोणताही बायपास नाही। पुणे नगर रस्त्यावरील वाघोली येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली PMRD आयुक्त, पोलीस अधिकारी, प्रांत तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी एकत्रित बैठक झाली। यामध्ये वाघोली प्रादेशिक योजनेतील 30 मीटर रुंदीचा खांदवे नगर जकात नाका ते बाईप रोड ते आवळवाडी ते केसन रोड ते वाघोली येथे पुणे नगर रस्त्यात वाघोली बाह्य वळण करून जोडणारा रस्ता करण्याचा निर्णय घेण्यात आला। हा निर्णय नगर रोडला समांतर असल्यामुळे हा रस्ता तयार झाला की वाहतूक समस्या मार्गी लागेल। यावरती PMRDचे आयुक्त यांनी संबंधित अधिकारी यांना सर्वे करून अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश देण्यात आले। 7 मीटर रुंदीचा रस्ता साधारणतः 4.5 किमी अंतराचा रस्ता करण्यासाठी 12,46,00,000चे अंदाजपत्रक तयार करण्यात आले। याला प्रशासकीय मंजुरी देऊन टेंडर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। यानंतर मोनार्च सर्वेयर्स या कंपनीला कार्यरम आदेश देण्यात आला। 30 मीटर रस्ता ज्या जमीन मालकांच्या जागेतून जातो अशा 148 जमीन मालकांना नोटिसा देखील देण्यात आल्या। महानगर आयुक्त यांनी कोविड-19 संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे PMRDच्या महसुलात घट झाली असल्यामुळे व चालू असलेले प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने नवीन कुठलेही काम करता येणार नाही अशा सूचना दिल्या। वाघोली गाव हे पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट असल्याने वाघोलीमधील विकास कामे करण्याची पूर्ण जबाबदारी पुणे महानगरपालिकेची आहे। त्यामध्ये रस्त्याची निविदा 5/2/21 रोजी रद्द करण्यात आली। वाघोली प्रादेशिक योजनेतील 30 मीटर रुंदीचा खांदवे नगर जकात नाका ते कटकेवाडी हा रस्ता बाह्य वळण करून जोडणारा त्यासाठी जो निधी लागेल तो उपलब्ध करून आपण त्या ठिकाणी पुढील कारवाई करावी। आमच्या शिरूरमधील शेतकऱ्यांसाठी चासकमान कालवा, शिरूरच्या शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरलेल्या चासकमान प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे संपूर्ण शिरूर आणि खेड तालुक्याचे नंदनवन झाले आहे। मात्र या कालव्याच्या गळतीने निम्मे पाणी वाया जाऊन खेड तालुक्यातील अनेक भागात शेती वर्षभर पाण्याखाली राहते। 2 मिनिटं फक्त अध्यक्ष महोदय, 2 मिनिटं महत्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्यांच्या संदर्भात नाही तर शिरूरच्या वरच्या भागात अगदी जेमतेम पाणी मिळत असल्याने दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागते। चासकमान कालव्यातून पूर्ण दाबाने पाणी सोडण्याची क्षमता 950 क्युसेक्स एवढी असताना ती सध्या 500 क्युसेक्स एवढी असून शिरूरच्या टेल भागात जे पाणी पोचते त्याची क्षमता 100 क्युसेक्स एवढ्यापर्यंत खाली येते। ती केवळ अस्तरीकरण नसल्याने, पोटचऱ्याची कामे पूर्ण न झाल्याने आणि ज्या ठिकाणावरून पाणी बंदिस्त पाईपलाईनने नेणे गरजेचे आहे तिथून तसे न गेल्यानेच मागील सन 2023 हिवाळी अधिवेशनात पुरवणी बजेटमध्ये प्रस्तावाला मंजुरी मिळाली नव्हती। मात्र राज्य सरकारने विशेष बैठकीत तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी 1950 कोटीच्या चासकमान पाणी गळती दुरुस्तीच्या प्रस्तावाला
मंजुरी दिली। शिरूर व खेड तालुक्यातील एकूण 144 किलोमीटर एवढ्या लांबीच्या या प्रमुख डाव्या कालव्याचे अस्तरीकरण, पोटसाऱ्याची कामे आणि बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी पुढे नेणे सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्तावात समाविष्ट असून हे काम 2 टप्प्यात झाले तर मोठी पाणी गळती थांबून पूर्ण क्षमतेने टेल टू हेड अशा दोन्ही ठिकाणी पाणी मुबलक व क्षमतेने मिळणार आहे। माजी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब एकूण 2 मिनिटं फक्त अध्यक्ष महोदय 2 मिनिट 956 कोटीची प्रमा मंजूर असून त्यावर पहिल्या टप्प्यात 1000 कोटीची तरतूद केल्यास प्रकल्प 2 टप्प्यात गळतीमुक्त होईल व पुढील एकाच वर्षात चासकमान कालव्यातील सुमारे 7 TMC पाण्याचा पर्याय वापर तर होईलच, शिवाय दोन्ही तालुके कायमचे दुष्काळमुक्त 12 महिने बागायती शेती प्रधान होतील व शेतकरी सुखी तर होईलच, शिवाय शेती क्षेत्रातील रोजगार निर्मितीसाठी याचा हातभार लागेल अशी मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।